1.00 युनिट काय असेल याचं स्क्वेअर सेंटीमीटर. आता नेक्स्ट विचारलं त्यांनी टोटल सरफेस एरिया. आता टोटल सरफेस एरियाचा विचार करताना आपण काय विचार केला होता, ती कर्व सरफेस एरिया. आता कर्व सरफेस एरिया म्हणजे हा बाहेरचा पोर्शन, हा बेस त्याच्यात आपण आणखी ऍड केलेला नाही. टोटल सरफेस एरिया कॅल्क्युलेट करताना आपल्याला कर्व सरफेस एरिया मध्ये हा बेस सुद्धा ऍड करावा लागेल आणि या बेसचा एरिया असतो सिंपल पाय आर स्क्वेअर. मग तो बेसचा एरिया ज्यावेळेस मी याच्यात ऍड करेल त्यावेळेस मला ऑटोमॅटिकली 2 पाय आर स्क्वेअर प्लस त्याच्यामध्ये मी पाय आर स्क्वेअर ऍड करणार म्हणजे 3 पाय आर स्क्वेअर होईल. मग सिंपल लिहितो 3 पाय आर स्क्वेअर. 3 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 मल्टिप्लाइड बाय आर स्क्वेअर अगेन 25. यांचा मी गुणाकार केला तर 75 मल्टिप्लाइड बाय 3.14 जो की होणार आहे 235.5 स्क्वेअर सेंटीमीटर. हा झाला आपला पहिला क्वेश्चन पूर्ण. सेकंड क्वेश्चन कडे जाऊ. त्याचे सांगितले सरफेस एरिया ऑफ अ स्फिअर. सरफेस एरिया ऑफ, आता स्फिअर शब्द यूज केलेला आहे, मग सरफेस एरिया किती असेल, सरफेस एरिया ऑफ अ स्फिअर इज 2826. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ. आता व्हॉल्यूम काढायचं, सरफेस एरिया दिलाय. वी नो दॅट सरफेस एरिया किती असतो 4 पाय आर स्क्वेअर. स्फिअर शब्द यूज केलाय मग मी घेतला 4 पाय आर स्क्वेअर. जर हेमिस्फिअर वापरलं असतं तर मात्र मी तिथं 2 पाय आर स्क्वेअर कन्सिडर केलं असतं. तर पाय आर स्क्वेअर, मग मी काय करतो 4 पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू किती 2826 म्हणजे 4 इंटू 3.14 आर स्क्वेअर इज इक्वल टू 2826 म्हणजेच आर स्क्वेअर इज इक्वल टू 2826 मल्टिप्लाइड बाय 4 इंटू 3.14. आता काय करू आपण याच्यात, मला कन्फ्युजन टाळण्यासाठी मी कधीही काय करणार, हा 3.14 मधला हा जो पॉइंट आहे हा पॉइंट मी बाजूला घ्यायला बघणार. हा पॉइंट मी आता इथं सेपरेट कसा करणार, तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 100 न मल्टिप्लाय करून. तर मला काय मिळेल, मग वर तर 100 मी सेपरेट घेतो पण खाली 3.14 मल्टिप्लाइड बाय 100 डायरेक्ट मी 314 लिहून टाकतो. ठीक आहे. आता इथं सिंपल कॅल्क्युलेशन जर पाहिलं मी तर मला इथं माहिती की 25 चा भाग जाणार आहे. मग मी काय करतो, तो 25 बाजूला घेतो, 25 मल्टिप्लाइड बाय, आता इथं मोठं कॅल्क्युलेशन आहे 2826 अपॉन 314. आता हे कसं काढणार, तर सिंपल 2826 चे फॅक्टर घेणार 2, जर 2 न भाग दिला तर 1 4 1 3, परत 3 आणि 1 4, 4 आणि 4 8 आणि 1 9 म्हणजे परत ह्याला 3 न भाग जाऊ शकतो. 3 न जर भाग दिला मी परत तर 3 चौक 12 पुढे 2 3 7 21 आणि 3 1 3. आता परत पाहिलं 7 आणि 1 8 8 आणि 4 12 म्हणजे परत 3 न भाग जाऊ शकतो. मग 3 1 3 3 5 15 आणि 3 7 21. आता 157 चे पुढे फॅक्टर पाडायचे नाही कारण फॅक्टर सोपे जाणार नाही, कारण 3 ची कसोटी जरी पाहिली तरी कसोटी 3 ची बसत नाही. सो 2826 की झाला 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 157. आता येऊ डिनॉमिनेटर कडे. डिनॉमिनेटर मध्ये माझ्याकडे 314. आता 314 चे फॅक्टर पाडायचे. सिंपल मला पहिला नंबर दिसतो 2. 2 ने मल्टिप्लाय सॉरी 2 ने डिवाइड केलं, बे 5 10 आणि बे 7 14. परत इथे मला 157 मिळाला. म्हणजे न्यूमरेटर मध्ये जो 157 येणार आहे तो डिनॉमिनेटर मध्ये पण आहे. म्हणजे आपण सिंपली ते दोन्ही टर्म काय करू शकतो, म्हणजे 157 आउट करू शकतो. सो 25 मल्टिप्लाइड बाय 2826 ला काय लिहितो मी या फॉर्म मध्ये 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 157 अपॉन, आता 314 ला काय लिहिलं 2 मल्टिप्लाइड बाय 157. 157 कॅन्सल, 2 2 कॅन्सल. लक्षात ठेवा ही माझी व्हॅल्यू होती ती आर स्क्वेअर ची व्हॅल्यू येते. म्हणजे आर स्क्वेअर किती झाला 25 इंटू 9. आता इथं यांचा प्रोडक्ट करून स्क्वेअर रूट काढण्यापेक्षा मी डायरेक्ट सुद्धा काढू शकतो. कसा, तर ए चा पॉवर एम मल्टिप्लाइड बाय बी चा पॉवर एम हा असतो ए बी चा पॉवर एम. आता एम ची व्हॅल्यू कशावर ठेवणार आहे, या आर च्या व्हॅल्यू. आता इथं 2 आहे म्हणजे मला इथं 2 यायला पाहिजे. मग मी काय करतो 25 ला लिहितो 5 चा स्क्वेअर, 9 ला लिहितो 3 चा स्क्वेअर, लिहितो म्हणजे आहेच म्हणून लिहिला. सो आर स्क्वेअर, मग आर स्क्वेअर इज इक्वल टू काय झाला, आता हा जर फॉर्म्युला इथे यूज केला तर हा होईल 15 चा स्क्वेअर. मग स्क्वेअर रूट जर घेतलं तर काय भेटेल, स्क्वेअर रूट जर घेतलं मी तर मला भेटेल आर इज इक्वल्स टू
15. जर मी असं नसतं केलं, मी जर डायरेक्ट 25 9 गुणाकार केला असता तरी हा मला किती भेटला असता 225 आणि याचा पण स्क्वेअर रूट डायरेक्ट मला मिळाला असता 15. उत्तर चेंज होणार नाही. सो आर ची व्हॅल्यू झाली 15 आणि आपल्याला विचारलं काय होतं फाइंड इट्स व्हॉल्यूम. आपले व्हॉल्यूम काढायचे. व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 4/3 pi r cube is equals to 4/3 into pi ची व्हॅल्यू 3.14 into r cube आहे. चा क्यूब. मग इथं काय करतो मी आता 4 into 3.14 multiplied by 15 सेपरेट घेतो आणि 15 चा स्क्वेअर लिहितो 225.3. हा होणार आहे 3 5 15. हा होईल 5 20. 20 गुणिले 3.14 गुणिले 225. मग हा गुणाकार सिंपल केला आणि तरी आपल्याला पुढे आन्सर भेटून जाणार त्याचं 14,130 सेंटीमीटर क्यूब. आपल्याकडे तर आता पुरेशी जागा शिल्लक नाही म्हणून डायरेक्ट आन्सर लिहितो. हा पण आन्सर हेच येणार आहे. तुम्ही जर हा गुणाकार केला तर त्याचा आन्सर हेच मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 4 त्यात सांगितले फाइंड द सरफेस एरिया ऑफ अ स्फेअर. आता स्फेअर शब्द यूज केलेला आहे. व्हॉल्यूम दिलेले आहे 38808 क्यूबिक सेंटीमीटर आहे. व्हॉल्यूम सांगितले. सरफेस एरिया काढायचा आहे. आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहिती मला 4/3 पाय आर क्यूब. म्हणजे याचा अर्थ काय झाला 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल्स टू 38808. आता पायची व्हॅल्यू कन्सिडर करताना समजा जर आपल्या इथं पायची व्हॅल्यू दिलेली नसेल तर पायची व्हॅल्यू कन्सिडर करताना काय करायचं की आता 11ची कसोटी तर चेक करायची. 11ची कसोटी काय असते ऑड नंबरच्या प्लेसच्या डिजिटची ऍडिशन. ऑड नंबर 1 2 3 4 5. ऑड नंबरचे कोणते कोणते 1 3 आणि 5. यांची ऍडिशन किती आहे 8 आणि 8 16 आणि 3 19. आणि इव्हन नंबर 0 आणि 8 त्यांची ऍडिशन 8. यांच्या डिफरन्सला जर 11 ने भाग गेला, यांचा डिफरन्स आहे 11 जातो. यांच्या डिफरन्सला जर 11 ने भाग गेला तर त्या संख्येला 11 ने भाग जातो. म्हणजे पूर्ण संख्येला काय होणार आता 11 ने भाग जाणार आहे. म्हणजे मी काय करतो 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल सॉरी मी स्टेप घ्यायला पाहिजे होती पुढची पायची. ठीक आहे 38808 याला मी काय करतो 4/3 into 22/7 into r cube is equal to 38808. आता सगळं 11 ने भाग देऊ आपण. 11 2 22. इथं 11 3 33 उरले 5 11 5 55 उरले 3 11 2 22 उरले 8 आणि 11 8 88. भाग जातोच. ठीक आहे. आता इथं r क्यूब आहे. r cube is equals to 3528 multiplied by 3 multiplied by 7 divided by 4 multiplied by 2. आता इथे काय करू आपण 4 न भाग देऊ. 4 7 28. आता युनिट आणि 10 या प्लेसच्या नंबरला जर 4 न भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. मला 4 ची कसोटी माहिती आहे. मग मी काय करतो तर 4 न भाग देतो डायरेक्ट. 4 8 32 उरले 3 परत 4 8 32 उरला 8 4 2 8. आता ते परत 2 आहे तर परत इथं 2 ने भाग जाऊ शकतो. हा होईल बेचोक 8 हा होईल बेचोक 8 आणि हा होईल बेका बे. आता हा काय मला 441 गुणिले 7 21. आर क्यूब आहे. क्यूबच्या फॉर्म मध्ये लिहायचे. हा 21 तर आहे ऑलरेडी आणि 441 काय माझ्याकडे 21 चा स्क्वेअर आहे म्हणजे 21 to the power 2 multiplied by 21. इंडायसेसच्या रूलनुसार इंडायसेसच्या रूल मध्ये काय आहे की a to the power m असेल इंटू a to the power n असेल त्यावेळेस म्हणजे बेस सेम असेल तर त्यांच्या मल्टिप्लिकेशन मध्ये काय करतात इंडायसेसची ऍडिशन करतात. इंडेक्सची ऍडिशन करतात. हे मग इथं काय होईल 21 to the power 3. मग r क्यूब ची व्हॅल्यू 2 to the power 3 आहे म्हणजे r काय होईल टेकिंग क्यूब रूट
जर क्यूब रूट घेतला तर याचा अर्थ काय होईल, आर ची व्हॅल्यू 21, आर ची व्हॅल्यू झाली 21. आता युनिट काय होतं माझ्याकडे, व्हॉल्यूमचं क्युबिक सेंटीमीटर, म्हणजे आर ची व्हॅल्यू असेल सेंटीमीटर मध्ये, आर ची व्हॅल्यू असेल 21 सेंटीमीटर मध्ये. त्यांनी मला प्रश्न विचारलेला आहे की फाइंड द सरफेस एरिया, मला सरफेस एरिया काढायचा आहे. मग सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय, सरफेस एरिया ऑफ अ स्फेअर, हेमिस्फिअर आणि स्फेअर मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. हेमिस्फिअर म्हणजे लक्षात ठेवायचं स्फेअरच्या हाफ. तर सरफेस एरिया ऑफ स्फेअर काय असेल, 4 पाय आर स्क्वेअर, 4 पाय आर स्क्वेअर. मग इथे मी सिंपल व्हॅल्यू पुट करतो आता, 4 इंटू आर ची व्हॅल्यू 21 आहे, म्हणजे 7 च्या मल्टिपल मध्ये, म्हणून पाय ची व्हॅल्यू घ्यायची 22/7, जेणेकरून आपण इथे काय करू, कॅन्सल करू शकतो, 21 चा स्क्वेअर. म्हणजे इथे किती होईल आता, 4 इंटू 22/7 इंटू 21 स्क्वेअर, याला मी 21/21 लिहितो, जेणेकरून मला इथं कॅन्सल करायला सिंपल जाईल. मग हा होईल 4×3=12, 4×12 करू, किंवा इथं 22×4 करू, 88 गुणिले इथं 21 होईल 63. अशा संख्या गुणाकार झाला तर काय करायचं, 63 डिवाइड बाय डिजिटचं रिपिटेशन जो होतोय ती संख्या खाली घ्यायची गुणाकारात, आणि मग गुणाकार करायचा, म्हणजे जेणेकरून काय 8 24, 8 2, 8 48, 49, 50. म्हणजे काय होतं, मी पुढच्या वेळेस गुणाकार करण्यापेक्षा मी डायरेक्ट इथं तो नंबर लिहू शकतो. याची व्हॅल्यू मला मिळते 5544, 5544, 5544. सरफेस एरिया काढतोय म्हणजे युनिट असणारी स्क्वेअर, आणि बेसिक युनिट काय होतं आपलं सेंटीमीटरचं, स्क्वेअर सेंटीमीटर. हे झालं माझं आन्सर. याच्यानंतर क्वेश्चन नंबर लास्ट, व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर इज. आता व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर यूज शब्द केलाय, त्यांनी शब्द कोणता यूज केलाय, हेमिस्फिअर ऑफ, हेमिस्फिअर यूज केलाय. मग व्हॉल्यूम काय असेल, आता हेमिस्फिअर काय म्हणलो होतो आपण, सर्कलचा हाफ. मग हेमिस्फिअर साठी किती असेल, व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर. फॉर्म्युला सेपरेट पार्ट करायची गरज नाही, लक्षात फक्त एवढं ठेवायचं की हेमिस्फिअर हा स्फिअरच्या हाफ असेल. मग हा होईल 2/3 पाय आर क्यूब. त्यांनी मला व्हॅल्यू सांगितली त्याची 18,000 पाय. सो मी काय करतो, 18,000 पाय इज इक्वल्स टू 2/3 पाय आर क्यूब, पाय पाय कॅन्सल. इथं काय करतो आता, आर क्यूब इज इक्वल्स टू 18,000 मल्टिप्लाइड बाय 3 डिवायडेड बाय 2. सिंपल किती होणार आहे, हा होणार 92, 18, 3 0 ऍज इट इज राहतील 1000 चे, आणि 27,000. आता सिंपल मला माहिती आहे 27,000 म्हणजे काय, 27 इंटू 1000. 1000 कशाचा क्यूब आहे, 10 चा, आणि 27 कशाचा क्यूब आहे, 3 चा. 3 क्यूब मल्टिप्लाइड बाय 10 क्यूब, म्हणजे ओव्हरऑल 13 चा क्यूब, म्हणजे आर ची व्हॅल्यू झाली 13. टेकिंग क्यूब रूट, आर ची व्हॅल्यू झाली 30. त्यांनी मला विचारलं काय होतं, रेडियस नव्हती विचारली, त्यांनी मला विचारलं होतं डायमीटर. मग डायमीटर काय असेल, सो किंवा वी नो दॅट, अँड वी नो दॅट diameter is equals to 2 time of r, so 2 time of 30 is equals to 60. म्हणजे काय झाला, diameter is equals to 60 centimeter.